संहती कार्यसाधिका या ब्रीद वाक्यासह नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने ज्ञान यात्रेची नवी दिशा दाखवली. नाशिक शहरापासून ते आसपासच्या गावापर्यंत शिक्षणाचे केंद्र उभारून आजही हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा हा प्रवास सुरू आहे. चला पाहूया या प्रवासाची कहाणी. आता 107 वर्षाचा जुनी शैक्षणिक संस्था आहे, तर त्याचा जो वारसा आपल्याला बघायचा झाला तर अगदी पहिल्यापासून बघायला लागेल. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वदेशीची हाक दिली तेव्हा शिक्षणासाठी काही अशाच ध्येयवेड्या तरुणांनी एकत्र येऊन ही संस्था चालू केली. त्यांची नावं म्हणजे शिरा कळवणकर, शिय अध्यापक, रंक्रू यार्द्री आणि ल पा सोमन यांनी वावी पाराशरे यांच्या मदतीने 1 मे 1918 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आपण पहिल्यांदा दिसणाऱ्या अशा स्थायीभावातले काही टप्पे बघूया. म्हणजे पहिली जी शाळा चालू झाली ती श्री शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यामध्ये झाली आणि नंतर या शाळेसोबतच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ इथे रोवण्यात आली. पण नंतर कर्डिले वाड्यातून सिंदेकर वाडा, त्याच्यानंतर राजेबहाद्दर वाडा अशा स्थलांतरणाचा प्रवास चालू झाला आणि 1932मध्ये 14 खोलांच्या एका इमारतीमध्ये येऊन थांबला. तेव्हा 1938 साली लोकसभेचे पहिले सभापती श्रीयुत मावळणकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. 1943ला रुंगठा बंधूंनी अतिशय उत्तम असं दातृत्व दाखवल्यामुळे न्यू इंग्लिश स्कूलचे नामांतरण रुंगठा हायस्कूल, ज्यूस रुंगठा हायस्कूलमध्ये झालं. ज्यांनी याचा पाया रचला आणि ज्याच्यामध्ये यांनी स्वतःचं सर्वस्व ओतलं त्या शिक्षकांमुळे एखाद्या छोट्या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर जसं होतं आणि इथे तर वटवृक्ष एका जागी असतो, पण हे अनेक ठिकाणी शैक्षणिक शाळांची आणि संस्थांची हा प्रसार झालेला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मूळ गाभा याचा राष्ट्रीयत्व, संस्कार आणि गुणवत्तापूर्व शिक्षण असल्यामुळेच याची सगळी अशी वाढ झालेली दिसते. म्हणून ही संस्था फक्त नाशिक जिल्ह्यात अशी आहे असं नाही, परंतु या संस्थेचा विस्तार हा अतिदुर्गम भागांमध्ये म्हणजे नांदगावमधील सावरगाव म्हटलं किंवा सिन्नर तालुक्यातील हिवरे ना बघितलं तर अशा ठिकाणी सुद्धा हे संस्थेचा प्रसार झालेला आहे. सध्या 5 संकुलामधील 52 केंद्रामध्ये 20,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्या संस्थेमध्ये याचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करायला 500हून अधिक शिक्षक आहेत आणि त्यांना सपोर्ट द्यायला 200हून अधिक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. संस्कारक्षम पिढी घडविणे आणि देशभक्त नागरिक घडविणे या ध्येयाने या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि 1918 साली स्थापना झाल्यानंतर तेव्हापासून आज तागायत आणि इथून पुढेही याच ध्येयाने संस्था मार्गक्रमण करणार आहे आणि आत्ताही करत आहे. हे सगळे करत असतानाच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रमांचे वर्षभर रेलचलच म्हणता येईल अशा पद्धतीने वर्षभर उपक्रम हे सुरू असतात. 10वीच्या विद्यार्थ्यांकरता प्रावीण्य वर्गाचं आयोजन संस्था स्तरावर केलं जातं. त्याचप्रमाणे CV रमन टॅलेंट अकादमी ही संस्था स्तरावर चालवली जाते. यामध्ये डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेकर वर्गाबाबत माहिती मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं. सांगायला आनंद होतो की या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरावर सुद्धा संस्थेचे विद्यार्थी दरवर्षी प्रावीण्य मिळवत असतात. सुवर्णपदक दरवर्षी आपल्या संस्थेला ठरलेलंच आहे अशी स्थिती आत्ताची आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्गही चालवले जातात आणि या मार्गदर्शन वर्ग चालवल्यामुळेच आमच्या संस्थेतील असंख्य विद्यार्थी शाळांचे दरवर्षी त्यांना स्कॉलरशिप मिळते ही सुद्धा एक खूप आनंदाची बाब सांगता येईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण निर्माण व्हावा, खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं म्हणून क्रीडा प्रबोधिनी 5ही संकुलांमध्ये सुरू आहे. संस्था स्तरावर दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केलं जातं. गेल्या 29 वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे आणि सांगायला आनंद होतो
की राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा संस्थेचे विद्यार्थी हे पोहोचलेले आहेत. या स्पर्धांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नाट्यगुण यावा याकरता गेल्या 45 वर्षांपासून संस्थेचा उपक्रम चालतो, तो म्हणजे कैलासवासी वा श्री पुरोहित एकांकिका स्पर्धा. या एकांकिका स्पर्धा संस्थेतील सर्व शाळा यामध्ये सहभागी होतात. संस्था स्तरावर नाशिक रोडच्या धामणकर सभागृहामध्ये या स्पर्धा संपन्न होत असतात आणि गेल्या वर्षी यातील एक नाटक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा या नाटकाला बक्षीस मिळालं. ही सुद्धा एक संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. रथसप्तमीच्या निमित्ताने सर्व शाळांमधनं सर्व विद्यार्थी हे सूर्यनमस्कार घालत असतात. काही शाळांमधनं याची स्पर्धाही होते आणि सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी कैलासवासी खंडेराव बळवंतराव लेले सूर्यनमस्कार स्पर्धा ही आयोजित केली जाते. तालुक्यातील अन्यान्य शाळांमधले सुद्धा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक ते तिथे सादर करत असतात. महिला सबलीकरणामध्ये पण संस्थेने काम केलेलं आहे. संस्थेचं नाशिक रोडला महिला महाविद्यालय आहे. तसंच 3 माध्यमिक शाळा या मुलींकरताच संस्था चालवत आहे. नांदगाव या तालुक्याच्या ठिकाणी एक उपक्रम संस्था स्तरावर केला जातो, तो म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव. या कार्यक्रमामध्ये नांदगाव तालुक्यातील ज्या कर्तृत्ववान महिला असतील त्यांना शाळेमध्ये बोलवलं जातं, त्यांचा यथोचित सत्कार केला जातो आणि एका अर्थाने महिला सबलीकरणामध्ये सुद्धा संस्था ही कार्यरत आहे. वेगवेगळ्या संकुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानमालांचं आयोजन केलं जातं. संस्था स्तरावर रंगकृ यार्दी व्याख्यानमाला ही गेल्या अनेक वर्षांपासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि यावर्षी ही व्याख्यानमाला संस्कृत भाषेतून संस्थेने आयोजित केली होती. या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणजे वक्त्यांचं बोलणं तर संस्कृतमध्ये होतंच, पण सूत्रसंचालनापासून सर्व परिचय असेल, प्रास्ताविक असेल, सांघिक गीत असेल, आभार प्रदर्शन असेल आणि शेवटी होणारं वंदे मातरम, ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतमधूनच सादर केल्या. हे या व्याख्यानमालेचं या वर्षाचं वैशिष्ट्य सांगता येईल. साधारणपणे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल एक भीतीच निर्माण झालेली असते आणि ही भीती घालवण्याकरता संस्थेने एक उपक्रम राबवलेला आहे. केम्ब्रिज विद्यापीठाचा एक कोर्स संस्थेमध्ये राबवला जातो. त्याचं नाव आहे फंक्शनल इंग्लिश कोर्स. हा कोर्स विद्यार्थी प्रिय झालेला आहे. या कोर्सच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची भीती ही दूर झालेली आहे. विद्यार्थी आपापसामध्ये इंग्रजीतून बोलण्याचा सराव करतात. त्यांना इंग्रजी भाषेतनं संवाद कसा साधावा याचं ज्ञान या कोर्सच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वीताही प्राप्त झालेली आहे. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून दिवसभर काम करणारे जे विद्यार्थी असतात की जे शाळेत जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांकरता संस्थेने रात्रशाळाही सुरू केलेली आहे. शैक्षणिक संस्थेतून मूल्यांची जोपासना व्हावी, विद्यार्थ्यांमधले नीतिमूल्य जोपासावीत या हेतूने सर्व शैक्षणिक संस्था ह्या कार्यरत असतात. आपल्या संस्थेने सुद्धा या दृष्टीने विविध उपक्रम कार्यक्रमांच्या माध्यमातून तसा प्रयत्न हा वारंवार केलेला आहे आणि करत राहणारही आहे. प्रामुख्याने स्वदेशी, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, समरसता या विषयाला अनुसरून विविध उपक्रमांचं आयोजनही संस्था स्तरावर हे केलं जात असतं. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये स्वदेशीच वस्तूंचा वापर करावा. आपण स्वतःच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाने स्वदेशी वस्तूचा वापर करावा असा आग्रह विद्यार्थ्यांनी घरामध्ये करावा, असं प्रबोधन शाळांमधनं केलं जातं. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाकरता सुद्धा विविध उपक्रम संस्था स्तरावर राबवले जातात. त्यामध्ये शाडू मातीचा गणपती बनवणे कार्यशाळा आणि या कार्यशाळेतनं बनवलेला गणपतीच विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि पर्यावरणपूर्वक देखावा आपल्या घरातला हा सादर करावा असा प्रयत्न संस्थेने केलेला आहे. साधारणपणे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नागरी कर्तव्यांची भावना जर जोपासली गेली तर ते उद्याचे होणारे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये ही नीतिमूल्य पहिल्यापासूनच जोपासली जातील. म्हणून नियमांचं पालन कसं करावं, मग रस्त्याने जाताना आपण सायकलवर जरी जात असलो तरी सिग्नल असला तर आपण थांबलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे जे नियम असतील त्यांचं आपण पालन केलं पाहिजे, याची सुद्धा उजळणी शाळांमधनं ही केली जात असते. त्यावरही संस्था स्तरावरनं प्रयत्न हे वारंवार केले जात असतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा एक सुसंस्कृत नागरिक
आणि विवेकशील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे पुढील 15 वर्षामध्ये बाहेर पडणारा विद्यार्थी हा एक ध्येयवेडा, त्याच्यामध्ये भारतीयत्व आणि मनात राष्ट्रीयत्व असा एक निर्माण व्हावा असे एक आमच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते एक संस्था म्हणून आपण एक पायाभूत सुविधा असतील अशा निर्माण करण्यासाठी आपण निश्चित कार्यरत राहू. आजचं जे काही एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे तर त्या पॉलिसीमध्ये डिजिटलायझेशनला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. आमच्या प्रत्येक शाळेमध्ये आपण AV रूम्स या बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन करून वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण ते शिकवतो. अद्ययावत तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न तिथं केलेला आहे. ॲज अ शैक्षणिक संस्था म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी एक विद्यार्थी घडणं ही गोष्ट आवश्यक आहे आणि ती घडण्यासाठी म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील राहतो. त्याच्यासाठी इन्फ्रा असेल, बिल्डिंग्ज असतील, शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, ह्या गोष्टी पण आपण त्यांचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला असतो आणि हा असाच आपण यापुढेही करत राहू. त्याचप्रमाणे अटल ट्रिंकिंग लॅब ही आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपल्याला मिळाल्यात. आपण रोबोट असेल, कोडिंग असेल, त्याचप्रमाणे IoTचा आपण वापर प्रचंड प्रमाणात करतो आहे. कारण आपण इव्हन 5वी ते 10वी ह्या सर्व याच्यामध्ये संगणक छंद मंडळाव्यतिरिक्त IoTचा आपण मुलांना ट्रेनिंग देतो आणि त्यातून त्यांचे प्रोजेक्ट्स आपण उभे केलेले आहेत. आणि ह्या उपक्रमाचं खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं कौतुक केलेलं आहे. आपण ज्ञानयात्री त्रैमासिक काढत असतो. त्या त्रैमासिकामध्ये साधारणपणे वैज्ञानिकांची माहिती, अर्थशास्त्रज्ञांची माहिती, त्याचप्रमाणे विज्ञान, कला ह्याबद्दलची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत कायम पोचवत असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे याच्याबद्दलची जागृती करणं हे आमचे शाळेतील जे शिक्षक आहेत, आमच्या संस्थेतील शिक्षक आहेत, यांनी इतर संस्थांमधील शिक्षकांना पण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पालकांपर्यंत हा विषय पोचवण्याचं काम आमच्या संस्थेनं प्रथम केलेलं आहे. साधारण नवीन शैक्षणिक धोरणाचा जर सारासार विचार केला तर शिक्षणाचं भारतीयकरण हा एक मूळ मुद्दा त्याच्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे हे भारतीयकरण करत असताना वैज्ञानिकतेची जोड देणं हा त्या शिक्षणाचा संस्थेचा गाभा आहे. त्याच्यावरती स्वतःच्या हातानं काम करणारी एक अनुभूती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तो एक उद्योगशील म्हणजे त्याचं कौशल्य जी आहेत ही विकसित करणं आणि ती कौशल्य विकसित करून त्या कौशल्यांचा योग्य पद्धतीत त्याचा वापर करणं. कारण विकसित भारत हा नुसता म्हणून होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी लागणारं जी काही कौशल्य जी आहेत ही आपल्याला आत्मसात करावी लागतात. सर्वच फ्रंटवरती आपल्याला ती विकसित करणं गरजेचं आहे. आणि ती करत असताना सगळ्यात एक चांगला माणूस घडणं. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला जर चांगली करायची असेल तर तो चांगला माणूस चांगली करतो. आज शैक्षणिक आपण बघतो की शिक्षण घेतलं म्हणजे चांगलं होतं का, तर उत्तर त्याचं नाही आहे. आणि त्याच हेतूनं आम्ही पहिला विद्यार्थी चांगला घडवतो आणि तो विद्यार्थी ज्यावेळी चांगला घडतो त्यावेळी त्याच्या हातून एक चांगलं काम उभं राहू शकतं. आज जर आपण बाहेरच्या देशांमध्ये ज्यावेळी बघतो त्यावेळी त्या देशांमध्ये एक आपल्याला असं विजनरी नेतृत्व आपल्याला बघायला मिळतं. ते विजनरी नेतृत्व आपल्या इथं निर्माण करण्यासाठी एक ध्येयवेड्या तरुणांचा असा एक गट निर्माण करण्यासाठी किंवा आपल्याला अशा पद्धतीची जी काही रचना आपल्याला एक प्लॅटफॉर्म आपल्याला उभा करावा लागेल किंवा त्याला पोषक वातावरण निर्माण करावं लागेल. ते निर्माण करण्यासाठी संस्था स्तरावरती प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. संहती कार्यसाधिका या ब्रीदवाक्याला घेऊन आमची संस्था कार्यरत आहे आणि गेले 107 वर्ष ज्या पद्धतीत काम केलेलं आहे त्याच पद्धतीत याच्या पुढेही ही कार्य करत राहणार आहे.